आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गाव ते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। अश्लील व्हिडिओ प्रकरणाच्या निषेधार्थ पुलाची शिरोलीत सकल हिंदू समाजाचे गाव बंद आंदोलन। प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेत अश्लील व्हिडिओ तयार करून स्थानिक तरुणीची बदनामी केल्याच्या आरोपामुळे पुलाची शिरोली परिसरात संतापाची लाट उसळली असून या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या गाव बंद आंदोलनाला 100% प्रतिसाद मिळाला। या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत शिरोली फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमानीसमोर निषेध सभा पार पडली। यावेळी आरोपींचे कोणीही वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी केली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहिद समीर संदे याच्या विरोधात प्रेमाच्या आमिषाने अनेक तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल आहे। न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणात त्याचा मित्र शाहरुख देसाई याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। तपास सुरू आहे। निषेध सभेत विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। आमदार अमोल महाडिक म्हणाले, अशा घटनांमुळे गावाची प्रतिमा मलिन होत आहे। पोलिसांनी निपक्ष आणि सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी। पीडितांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल। काही संतप्त कार्यकर्त्यांनी आरोपींवर कठोरतम कारवाईची मागणी केली। मात्र आंदोलन शांततेत पार पाडावे असे आवाहनही आमदार महाडिक यांनी केले। माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांनी ही घटना समाजाला काळिमा फासणारी असल्याचे सांगत दोषींवर कठोर शासन व्हावे अशी भूमिका मांडली। माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनीही आरोपीवर कठोर कलमे लावून जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी केली। उद्योजक राहुल खवरे यांनी प्रकरणातील दोषींना पाठबळ देण्यावरही कारवाईची मागणी केली। दरम्यान आमदार अशोक माने, शिवसेना उभाटा उपनेते संजय पवार, विजय देवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन कठोर कारवाईची मागणी केली। सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला। परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, फौजदार अमित पांडे यांच्यासह जलद कृती दल, दंगल नियंत्रण पथक तसेच शिरोली आणि गांधीनगर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या आंदोलनात हॉटेल व्यावसायिक, पानपट्टी व किराणा व्यापारी, पेट्रोल पंप, कार शोरूम आदी व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। दिवसभर परिसरात तणावपूर्ण शांतता होती।